नमस्कार. आजच्या भागामध्ये अद्वैत आणि कला दोघेजण गाडी बंद पडल्यामुळे रस्त्याच्या किनारीच फसलेले असतात. लिफ्ट घेण्याचा खूप प्रयत्न करतात, पण अनोळखी जागा असल्यामुळे गाडीसुद्धा त्यांच्यासाठी थांबत नसते. रात्रीच्या वेळेला थंडी लागत असल्यामुळे इथे छान शेकोटी करून दोघेजण शेकून वगैरे आपल्या गाडीमध्ये जाऊन झोपलेले असतात. सकाळ झाल्यानंतर सूर्याची किरणं डोळ्यावरती येतात. कलाला जाग येते तेव्हा इथे अद्वैतने तिला त्याचा कोट दिलेला असतो तो डोळ्यावरती घेऊन पुन्हा थोडीशी झोपते. त्यानंतर ती अद्वैतला म्हणते, चांदेकर, अरे उठ ना, सकाळ झाली, आपल्याला पोचायचं आहे ना. तेव्हा अद्वैत म्हणतो, गप्प बस ना खरे, तू खाली जा आणि माझ्यासाठी कॉफी घेऊन ये. तेव्हा कला म्हणते, चांदेकर, आपण जरा कुठे आहोत ते एकदा डोळे उघडून बघ तरी. तेव्हा अद्वैत काही डोळे उघडायला तयार नसतो. कला म्हणत असते, चांदेकर, अरे तुला मी सांगितलं होतं ना, आपण दोघंजणं लग्नानंतर पहिल्यांदा नवरा बायको कुठेतरी एकत्र फिरायला जातोय. अरे आपण दोघेजणं कुठेतरी फिरायला म्हणजे हनीमूनला जातोय, कळते का तुला, नवरा बायको म्हणून. तेव्हा अद्वैत डोळे उघडून तिच्याकडे बघायला लागतो आणि म्हणतो, काय बोलतेस तू हे. तेव्हा कला म्हणते, बघितलंस ना, हनीमूनचं नाव काढलं तसा कसा घाईघाईने उठलास, बरोबर की नाही. ही ट्रिक आहे माझी तुला उठवण्यासाठी. आता उठ चांदेकर, चल, उगाच पुन्हा झोपू नकोस आणि उशीर करू नकोस, आपल्याला दिव्यागरला पोचायचं आहे ना. अद्वैत म्हणतो, नाही, थांब थोडा वेळ, मला झोपायचं आहे. किती वाजलेत काही सांगशील का. कला म्हणते, चांदेकर, मी तुला कसं सांगणार आहे किती वाजलेत ते. माझा फोन डिस्चार्ज झाला आहे आणि टाईम सांगायला माझ्या हातामध्ये घड्याळ नाही आहे. घड्याळ तुझ्याकडे आहे, तुला कळतंय का. तेव्हा अद्वैत म्हणतो, खरे 8 वाजले, अगं तू मला उठवलं का नाहीस. तेव्हा कला म्हणते, चांदेकर, मी मगापासून तुला काय सांगते, उशीर झाल्या उठ, हेच तर म्हणत होते ना. अद्वैत म्हणतो, अगं मग उठवायचं ना, म्हणायचं की दिव्यागरला जायचं आहे म्हणून. प्रत्येक गोष्टीचं क्रेडिट हे तुला घ्यायलाच लागतं, म्हणून तर उशीर करत असते ना, आणि मग सांगतेस की मी आठवण केली होती म्हणून. तर कला आणि अद्वैत यांचा काही पत्ता लागलेला नसतो. सगळेजण टेन्शनमध्ये असतात. सोहम, श्रीकांत काका, त्याचबरोबर राकेश, तिघेजणं कला अद्वैतला शोधण्यासाठी घराबाहेर पडलेले असतात. सरोज, संगी, त्याचबरोबर आजोबा, सगळेजण आतुरतेने दोघांची वाट बघत असतात. तेव्हा सोहम म्हणत असतो की आबा, सगळीकडे जिथे शक्य होतं तिथे सगळीकडे जाऊन ताई आणि इथे अद्वैतदादा यांना शोधण्याचा प्रयत्न केला, पण कुठेही कलावहिनी आणि अद्वैतदादा सापडत नाही आहेत. सगळीकडे शोधलं, सगळ्यांना विचारलं. तेव्हा सरोजला खूप मोठा धक्का बसतो. सगळेजण म्हणत असतात की काय झालं असेल, हे दोघंजण असं अचानक कुठे गेले असतील. रोहिणी म्हणत असते की सॉरी, पण कालपासून त्या दोघांचा काही पत्ता नाही आहे. जर त्यांचा काही पत्ता लागला असता तर पोलिसांनी तरी आपल्याला इन्फॉर्म केलंच असतं ना. आणि हे बघा, म्हणजे हे बोलायला आणि ऐकायला थोडं ऑड वाटेल, पण खरं सांगू का, त्या दोघांचा मोठा अपघात वगैरे तर झाला नसेल ना, ॲक्सिडंट वगैरे तर झाला नसेल ना, आणि म्हणूनच दरीत वगैरे कोसळले असतील आणि त्यांचा काही पत्ता लागत नाही आहे, असं होऊ शकतं, बरोबर ना. त्यांचा अपघात होऊ शकतो. तेव्हा सरोज म्हणते, गप्प बस रोहिणी, असं काही अभद्र बोलू नकोस. तेव्हा आजोबा म्हणत असतात, रोहिणी, अगं तुझी हिंमत कशी झाली गं तोंडातून असे शब्द काढायची. आपण दुश्मनासाठी सुद्धा असे शब्द काढत नाही. आणि अद्वैत आणि कला हे दोघंजणं माझी मुलं आहेत आणि ती घरी आल्याशिवाय काही राहणार नाही, कितीही मोठं संकट आलं असेल तरीसुद्धा. रोहिणी म्हणते, डॅड, मला माहिती आहे आपला अद्वैत किती पर्टिक्युलर आहे, तो किती समंजस आहे. त्या दोघांचे जरी फोन स्विच ऑफ असतील तरीसुद्धा आपला अद्वैत कुणाचा तरी फोन घेऊन आपल्याला इन्फॉर्म करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, हो की नाही. हल्ली सगळ्यांकडेच फोन असतात. दुसरं कुणाच्या फोनवरून फोन करून सांगितलं की बाबा आम्ही सुखरूप आहात तर काय बिघडलं. तेव्हा आबा म्हणत असतात की अद्वैत कला सुखरूप घरी येऊ दे. तेव्हा दिनकर काका आणि काजल दोघेजणं चांदेकरांच्या घरी आलेले असतात. दिनकर काका म्हणतात की आबासाहेब, हे सगळं मी काय ऐकतोय. काल रात्री संगीचा मला फोन आला होता. तिने मला सांगितलं जावई बापू आणि माझी मुलगी कला यांचा काही पत्ता लागत नाही आहे म्हणून. कुठे गेले असतील दोघंजणं, कुठे गायब झाले असतील. तेव्हा आबा म्हणतात की काळजी करू नका. दिनकर काका म्हणतात की आबासाहेब, कशी काळजी करू नको,
अहो माझी मुलगी, माझी कला खरंच खूप चांगली आहे हो. तिच्या बाबतीत काही वाईट घडायला नको. तेव्हा आबा म्हणत असतात की कला माझी नातसून आहे, अद्वैत माझा मुलगा. काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. आपण सगळेजण त्यांना शोधून काढू. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब येतात. ते म्हणत असतात की बोला आबासाहेब, मी काय मदत करू शकतो तुमची? तेव्हा आबा म्हणतात, अहो तुम्ही आहात कुठे? माझा नातू अद्वैत चांदेकर आणि माझी नातसून कला चांदेकर यांचा पत्ता लागत नाही आहे. कालपासून हे दोघंजणं घरी आलेले नाही आहेत आणि ज्या ठिकाणी ते जायला निघाले होते दिवेआगरला, तिथे सुद्धा पोहोचलेले नाही आहेत. त्यांच्याबरोबर काही चुकीचं तर घडलं नसेल ना? आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला फोन करत होतो की चांदेकर मॅन्शनमधली एवढी मोठी हस्ती म्हणजे सोन्या चांदीचा व्यापारी अद्वैत चांदेकर कालपासून गायब आहे. तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही आहे का? तेव्हा इथे सरोज म्हणत असते, आणि फोन कुणी उचललेला तुमच्यापैकी? बोलता येत नाही का नीट? तेव्हा तुम्हाला जर तुमचं काम करायचं नसेल तर मी कमिशनर साहेबांजवळ बोलतो असं आबा म्हणतात. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, नाही नाही सर, आम्ही आमचं काम नक्की करतो. तेव्हा कला म्हणत असते, चांदेकर कुठून जायचं? अद्वैत म्हणतो इकडून जायचं. कला म्हणते, अरे इकडून चल ना, रस्ता बघ किती छान आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, अच्छा म्हणजे रस्ता छान आहे, तू त्या बाजूने जाणार आहेस का? अगं तुला कळते का खरे? तिकडे गेलीस तर कोल्हापूरला परत जाशील. तेव्हा कला म्हणते, मग चल ना, चल इकडून जाऊया. तेव्हा कला आता वेगळ्याच रस्त्याने अद्वैत बरोबर जायला निघते. तिने अद्वैतचा हात पकडलेला असतो, त्याची मदत घेतलेली असते, त्याचाच कोट तिनेच घातलेला असतो. तर कला बायको म्हणून आपले सगळे हट्ट अद्वैतकडून पुरवून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न ती करत असते. कला म्हणते, चांदेकर मला इथे बसायचं आहे, माझे पाय खूपच दुखायला लागलेत रे, मला चालता येत नाही आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, अच्छा म्हणजे तुला चालता येत नाही आता, पाय दुखत आहेत म्हणून तू रस्त्यामध्ये कुठेही बसशील का? सांग ना. एकतर माझं डोकं चालत नाही आहे, मला सकाळची कॉफी घेतल्याशिवाय दिवसाला सुरुवात झाली हेच वाटत नाही, आणि आज मला कॉफी नाही आहे तर माझी किती चिडचिड होते तुला काय माहिती. पाणीसुद्धा नाही आहे प्यायला. तेव्हा कला म्हणते, चांदेकर पाणी माझ्याकडे आहे, ही घे पाण्याची बाटली. तेव्हा अद्वैत म्हणतो, आहे का पाणी? दे लवकर दे. तेव्हा अद्वैत म्हणतो, हे काय याच्यामध्ये पाणी आहे का? कला म्हणते, घे ना भरून आण. अद्वैत म्हणतो, भरून आणू? इथे आता एक विहीर खोदतो आणि त्याच्यातून लगेच पाण्याची बाटली भरून घेतो. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर आता काय करायचं? तेवढ्यातच एक गाडी येताना अद्वैतला दिसते. अद्वैत त्या गाडीला हात करत असतो, म्हणत असतो की लिफ्ट लिफ्ट, प्लीज हेल्प करा. तरीसुद्धा ती गाडी त्याला काही थांबायला तयार नसते. कला म्हणत असते, चांदेकर काय रे, हे बघून मला खरंच खूप वाईट वाटतं. बघ ना, कालपासून तू किती प्रयत्न करतोयस ना गाडी थांबवण्यासाठी. तेव्हा अद्वैत म्हणतो, हां मग, पण गाड्या थांबत नाही आहे, त्याला मी काय करू? तेव्हा कला म्हणते, पण चांदेकर त्या लोकांची तरी काय चुकी आहे रे? म्हणजे आपण स्ट्रेंजर लोक आहोत ना त्यांच्यासाठी. जर आपण त्या गाडीमध्ये बसलो आणि त्यांना काही केलं, अशी त्यांना भीती असेल तर? तेव्हा कला म्हणते, त्या लोकांना पण मनामध्ये वाटतच असेल ना ही लोकं चांगले आहेत की वाईट. त्याच्यामध्ये जर एका माणसाचा चेहरा बघून त्यांना भीती वाटत असेल तर ते लोकं का बरं गाडी थांबवतील ना? आणि तू लिफ्ट थांबवतोयस कालपासून, मग तुझा चेहरा बघून त्या लोकांना भीती तर वाटतच असेल. म्हणून तर बघ ना, कालपासून तू लिफ्ट मागतोयस, पण एक गाडी तरी तुला इथे थांबलेली दिसते का? नाही ना. पण तीच गाडी जर कलाने थांबवली असती ना, तर लगेच थांबली असती. कळते का? पण तू द ग्रेट अद्वैत चांदेकर, तुला ते काय पटणार नाही आहे ना. मी जर म्हणाले असते की चांदेकर मी गाडी थांबवते, तर तू काय म्हणाला असतास? नाही नाही, अजिबात नाही, काही गाडी वगैरे थांबवायची गरज नाही आहे. बरोबर की नाही? कारण बायकोने गाडी थांबवली तर इगो हर्ट होईल ना तुझा. त्याच्यामुळे मी गाडी थांबवणार नाही आणि मग तू त्याच्यामध्ये बसणार नाही. इथे आता कला आणि अद्वैत दोघेजणं बोलत असताना अद्वैत मुद्दामून गायब झालेला असतो. कला घाबरते. ते म्हणते, चांदेकर, अरे चांदेकर कुठे आहेस तू? कुठे गेलास? तुला राग आला का मी बोलले तर? तेवढ्यात अद्वैत येतो आणि कलाला घाबरवतो. तेव्हा कला म्हणत असते, चांदेकर काय आहे, मी घाबरले ना. अद्वैत म्हणतो, आता कशी? मी नव्हतो तर घाबरलीस बरोबर, आणि इथे मला नको नको ते बोलतेस. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, आणि स्वतःचं काय? अगं त्या लोकांनी गाडी थांबवली नाही, कारण त्यांना माहिती होतं मी जर गाडीमध्ये बसलो तर तूही बसणार, आणि तुझ्या विनोद बुद्धीला ते घाबरले.
तुझी विनोद बुद्धी कशी आहे तुला माहिती आहे ना, असं अद्वैत कलाला म्हणतो. इन्स्पेक्टर साहेब त्या ठिकाणी आलेले असतात जिथे अद्वैतची गाडी बंद पडलेली असते. तेव्हा गाडीच्या आतमध्ये 2 बॅगा सापडतात. त्यानंतर इथे कानातलं सापडतं. रजिस्ट्रेशनसुद्धा अद्वैत चांदेकर याच्या नावावरती आहे असं हवालदार सांगतात. अद्वैत कलाचा हात पकडून हळूहळू तिला गावाच्या दिशेने घेऊन येतो. तर दिव्यागरला जाण्याच्या आधी त्यांना एक गाव लागलेलं असतं. सगळेजण तिथे येऊन मालवणी बोलत असतात. तेव्हा कला म्हणत असते, चांदेकर मी तुला म्हणाले ना, आपण जर पुढे गेलो तर आपल्याला तिथे गाव, एखादी वस्ती लागेल म्हणून. हे मला गावच दिसतंय. तेव्हा तिथून 3 बायका आलेल्या असतात. कलाला बघून आणि अद्वैतला बघून ते लोकं थांबतात आणि म्हणतात, कोण आहात तुम्ही आणि इथे काय करताय? तेव्हा कला म्हणत असते, की आम्ही जरा बाहेर जायला निघालो होतो. आमची गाडी बंद पडली आणि म्हणून आम्ही वाट चुकलो बहुतेक, म्हणून इथे आलो आहे. तेव्हा गावातल्या बायका म्हणत असतात, नवरा बायको दिसताय, हाची तुझा नवरा आहे वाटतं चिडवा. तेव्हा कला म्हणते, हो ना. तेव्हा लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा फिरायला आलात की काय आमच्या कोकणामध्ये? तुम्हाला सुद्धा आमचा कोकण नक्की आवडेल. तेव्हा कला म्हणते, चांदेकर बघितलंस, मी तुला म्हणाले होते ना, लग्न झाल्यानंतर आपण पहिल्यांदा दोघेजण एकत्र कुठेतरी फिरायला जातोय. मग ह्या लोकांना काय वाटणार? यांना असंच वाटणार ना, की आपण हनीमूनला जातोय म्हणून, नवरा बायको म्हणून. तेव्हा अद्वैत म्हणतो, गप्प बस तू, तू उगाच आहे ना काही बोलू नकोस. तेव्हा त्या बायका म्हणतात, चला ना आमच्या गावामध्ये चला, तुम्हाला बरं वाटेल, आमचं गाव तुम्हाला आवडेल आणि इथे आलात ना, आता एक वस्ती करा, चांगलं खाऊन पिऊन घ्या, कळलं का? भूक लागली असेल तुम्हालासुद्धा. तेव्हा त्यांच्यासाठी पाणी आणलेलं असतं. अद्वैत आणि कला यांची सगळेजणं विचारपूस करत असतात. कुठून आलात? कसे आलात? सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा कला म्हणत असते, की आम्ही दोघेही ठीक आहोत. तुमच्या इथे वस्तीमध्ये आम्हाला तुम्ही बोलावलंत त्यासाठी खरंच खूप थँक्यू. पाणी आणल्यानंतर अद्वैत म्हणतो, खरे अगं हे पाणी प्युरिफाय तर केलं असेल ना? तेव्हा कला म्हणते, चांदेकर आता आपण हे पाणी कुठे बरं क्लीन करायचं आहे तूच सांग. त्या लोकांनी एवढं प्रेमाने दिलंय तर पी की. आणि तसंही गावचं पाणी हे चांगलंच असतं, हो की नाही? तेव्हा तुमच्या इथल्या पाण्याला खूपच चव आहे. कला म्हणते, चांदेकर तू सुद्धा पाणी पिऊन घे बरं. तेव्हा बायका कलाचं कौतुक करत असतात. म्हणत असतात, की आज तुम्ही बरोबर चांगल्याच दिवशी आमच्या गावात आला आहात. तुमचा जोडा खरंच खूप चांगला आहे. अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभतोय. तेव्हाच काका चिडवत असतात आणि म्हणतात, की लग्नानंतर आमच्या कोकणामध्ये हनीमूनसाठी आला होतात की काय? पण आता इथे आलाच आहात ना, तर एखाद दिवस राहा तुम्ही. आमच्या गावामध्ये आज उत्सव आहे, पालखी आहे. तुम्ही राहिल्यावर तुम्हाला कळेल, की आमच्या गावात किती मज्जा येते ते. आज तुम्ही राहा आणि आमचा कार्यक्रम एन्जॉय करा. कला म्हणते, की ठीक आहे, ठीक आहे. आम्ही राहायला तयार आहोत. तेव्हा काका म्हणतात, पण मग तुम्ही दोघेजण रात्रभर आमच्या इथल्या रानामध्ये राहिला होतात ना. कसं वाटलं तुम्हाला आमचं रान? तुमची रात्र कशी गेली तिथे? आनंद तर झालाच असेल ना? तेव्हा अद्वैत आणि कलासाठी चहासुद्धा आणलेला असतो लगेच. अद्वैत म्हणतो, की नाही रानामध्ये होतो आम्ही, पण आम्ही आमच्या गाडीमध्ये सुद्धा बसलो होतो. गाडी तिथे बंद पडली आहे ना, गाडीमध्येच थोडा वेळ झोपलो आणि नंतर रस्ता शोधत इथे आलो. कला म्हणते, की तुम्ही सगळेजण खरंच खूप चांगले आहात. आम्हाला इथे बोलावलंत, आमची मदत केलीत. तेव्हा काकी म्हणत असतात, अगं असं काय बोलतेस? आपण नाही एकमेकांची मदत करायची तर कोण करणार? आणि तसंही तुमची गाडी बंद पडली म्हणून तुम्ही इथे आलात, नाहीतर कशाला आला असतात? हे बघा तुम्ही एक काम करा, तुम्ही आता एका रूममध्ये थांबा. तुम्हाला जेवण खावण सगळं काही दिलं जाईल. तुम्ही थोडा थोडा वेळ आराम करा, म्हणजे संध्याकाळच्या कार्यक्रमाला तुम्ही छान फ्रेश असे उठाल. तेव्हा इकडे आता एक काकी येतात आणि म्हणतात, की ही तुमची रूम आहे, तुम्ही इथे थांबायचं आहे आणि तुम्हाला जर काही लागलं ना तर आम्हाला सांगा. कला म्हणते, हो नक्की सांगू हां. आणि ती म्हणते, चांदेकर अरे किती छान लोकं आहेत ना ही सगळी बघ. आपल्याला किती प्रेमाने सगळं काही समजावून सांगतायत. तेव्हा कला म्हणते, चल ना फ्रेश होऊन घेऊया, मग थोडा वेळ आराम करू. तेव्हा अद्वैत म्हणतो, अरे देवा शेट, शेट मी कसा काय विसरलो, कसा काय विसरलो. कला म्हणते, चांदेकर अरे काय झालं? अद्वैत म्हणतो, अगं गाडीमध्ये माझा चार्जर राहिला आहे, चार्जर. तेव्हा कला म्हणते, काय? चांदेकर तुझा चार्जर गाडीमध्ये राहिला? अरे असा कसा ठेवलास तू? तेव्हा कला म्हणते, आता काय करायचं? पण माझ्या बॅगेमध्ये माझा चार्जर आहे आणि माझा मोबाईलसुद्धा आहे, कळलं का?
बरं झालं तू आठवण केलीस. आता मी माझा फोन आधी चार्जिंगला लावणार आहे आणि मग फ्रेश व्हायला जाणार आहे. तेव्हा ती फोन आपला चार्जिंगला लावते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, की "खरे, अगं काय तू पण? मला तुझी ही गोष्ट अजिबात आवडत नाही. हे लोकं काय आपल्या ओळखीचे आहेत का? आपण लगेच इथे आलो काय? राहायलासुद्धा तयार झालो काय? अगं असं नसतं करायचं. प्रत्येक माणसांवरती विश्वास नसतं ठेवायचा." तेव्हा कला म्हणते, "चांदेकर, अरे काय बोलतोयस तू? लोकं तर चांगले आहेत हे बघतोयस ना. उलट त्या लोकांनी आपल्यावरती विश्वास टाकलाय असं वाटतंय मला. बिचारे किती काळजी घेत आहेत आपली. मला तर आवडेल इथे राहायला. माझी काहीच हरकत नाही आहे. त्या लोकांनी आपल्याला आग्रहाचं आमंत्रण दिलंय." तेव्हा अद्वैत म्हणतो, "खरे, मला ना तुझी ही गोष्ट अजिबात पटत नाही. ये बरं इकडे ये. मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे." तेव्हा "इकडे ये." कला म्हणत असते, "काय बोलायचं आहे तुला?" अद्वैत म्हणतो, "इथे शांतपणे उभी राहा. तू काय गं लगेच कुणावरतीही विश्वास ठेवतेस? आपल्याला दिव्यागरला जायचं आहे, काम आहे आपलं तिकडे आणि इथे कुठे थांबायला सांगतेस?" तेव्हा कला म्हणते, "चांदेकर, अरे एका रात्रीचा तर प्रश्न आहे ना." तेव्हा अद्वैत म्हणतो, की "नाही, मी माझ्या कामाचं नुकसान नाही करणार आहे आणि अशा लोकांवरती कुणी विश्वास ठेवतं का?" कला म्हणते, "चांदेकर, अरे माया, ममता, प्रेम, माणुसकी यासुद्धा गोष्टी असतात रे. आणि बघ, आपण कितीतरी माणसांवरती विश्वास ठेवतो. पण सगळेच माणसं आपल्यावरती विश्वास ठेवतात का? किंवा आपण ज्यांच्यावरती विश्वास ठेवतो ते आपल्याला फसवतच नाही, अशी आपण गॅरंटी देऊ शकतो का? नाही ना. पण या वेळेला आपलं उलटं झालं आहे. इथे या लोकांनी आपल्यावरती विश्वास ठेवला आहे. हल्ली गावामध्ये कोणाला घ्यायला तयार नसतात. अशा गोष्टी घडतात म्हणून. पण इथे बघ, किती माया मिळाली आपल्याला, किती प्रेम मिळालं. तेव्हा मी तुला सांगत असते, की माणसांवरती विश्वास ठेवायला शिक. एवढाही अविश्वास बरा नाही. कधी-कधी असं वाटतं, काय माणूस राहणार रे तुझ्याबरोबर? कसा संसार करणार? तुझ्याशी कसं बोलावं? काय करावं? काही कळतच नाही. अशाने आपला संसार सुखाचा होणार आहे का?" ती म्हणते, "बरं झालं एकदाचं. कधी-कधी वाटतं की नैनाताई सुटली बिचारी. नाहीतर काय झालं असतं तिचं." तेव्हा अद्वैत कलाकडे रागाने बघायला लागतो. कलाला नंतर रिअलाईज होतं, की आपण जे काही बोललो अद्वैतला चुकीचं होतं. त्याला वाईट तर वाटलंच असेल, असं तिलासुद्धा कळतं. तेव्हा कला म्हणते, "चांदेकर, खरंच सॉरी." तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे इन्स्पेक्टर आलेले असतात. ते म्हणतात, की अद्वैत साहेबांची गाडी रस्त्याच्या किनारीला उभी होती. धडकल्यासारखी वाटत होती. त्यांच्या या बॅगा आणि हे कानातलं सगळं काही आता त्यांना दाखवलेलं असतं. तेव्हा त्या बॅगा आणि गाडी तिचीच आहे, असं सरोजने आता पोलिसांना सांगितलेलं असतं. त्याचबरोबर कला येते अद्वैतला म्हणते, की "मी तुझी मनापासून माफी मागते खरंच. मी काही मुद्दामून केलेलं नाही आहे. अद्वैत प्लीज ना चांदेकर, प्लीज मला माफ कर. मी असं पुन्हा नाही करणार. हवं तर मी उठाबशा काढते." "उठाबशा काढू का?" "बरं, बरं काढते. याने जर तुझं समाधान होणार असेल ना, तर मी उठाबशा काढते." तेव्हा तिचा तोल जातो. तेव्हा पुन्हा अद्वैत तिला पकडतो आणि सावरतो.